नमस्कार. मी हर्ष जुने आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे, हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल, तर आवर्जून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे, तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खऱ्या शैक्षणिक घडामोडींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आपल्या समाजातील जे तळागाळातील विद्यार्थी आहेत, जे गरीब, आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, ते अधिकाधिक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, या एका चांगल्या उद्देशाने मी या चॅनलची सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. ते म्हणजे चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, विविध परीक्षा असतील, प्रवेश परीक्षा असतील, सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी असतील, त्यांचे निकाल असतील, कॅप राऊंड असतील, कॉलेज कसे निवडायचे, पर्याय कसे भरायचे, ते इथपासून शिष्यवृत्तीचा अर्ज, विद्यापीठांच्या परीक्षा, निकाल, अशा सर्वांची इत्थंभूत माहिती देण्याचं काम करत असतो. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतोय, की तुम्हाला जर शैक्षणिकदृष्ट्या अपडेट राहायचं असेल आणि खऱ्या घडामोडींची माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी असेल, तर आवर्जून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे. विद्यार्थी चांगले शिकले पाहिजे, त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे, पालकांचे पैसे वाचले पाहिजेत. अनास्थाऊक म्हणजे कुठेतरी जास्त शुल्क भरून त्यांना प्रवेश न घेता जी फी आहे त्याच फीमध्ये, ज्या शुल्कात त्यांना प्रवेश मिळायला पाहिजे, त्यांना शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे, या एका चांगल्या उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे, गरज आहे आणि सहकार्य आहे आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा एक व्यक्त करतो. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की आरटी प्रवेश प्रक्रिया विविध घटकांमुळे आता चर्चेत आली आहे. आपल्याला माहिती आहे, आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती, पालकांनी अर्ज करायला सुरुवात झाली होती, पण मात्र पालकांना केवळ सरकारी आणि अनुदानित शाळांचे पर्यायच निवडण्याची तिथे मोभावती संधी होती. कारण काय, तर आरटी प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने काही बदल केले होते. ते म्हणजे जर मुलाच्या घरापासून जर सरकारी किंवा अनुदानित शाळा जवळ असेल, तर तीच शाळा त्याला ही प्रवेशासाठी उपलब्ध होईल. त्याच शाळेचे पर्याय म्हणजे त्याचे ऑप्शन त्यांना भरता येतील आणि जर अशा शाळा नसतील उपलब्ध, तर मात्र मग खाजगी शाळा उपलब्ध होणार होत्या. मात्र ह्या सर्वांच्या विरोधात काही सामाजिक संघटना आहेत, काही पालक संघटना आहेत, त्या सर्व कोर्टात गेल्या होत्या, न्यायालयात गेल्या होत्या आणि त्या न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर असा एक निर्णय झाला, की ही जी काही नवीन बदल केले आहे आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये, त्याला काही दिवसांसाठी आपण स्थगिती देऊया, म्हणजे त्याला स्थगिती देऊया आणि त्याच्यानुसार ही आता प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पालकांसाठी खूप चांगली ही हा निर्णय होता. त्याच्यानुसार आता आरटी प्रवेश प्रक्रिया ही नव्याने सुरू होणार आहे आणि तुम्हा सर्वांना त्याच्यामध्ये खाजगी शाळांचे जे ऑप्शन आहे, पर्याय आहे, ते भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना, मुलांना पहिलेप्रमाणेच हे प्रवेश हे खाजगी शाळांमध्ये मिळू शकणार आहे. तर हा खूप मोठा बदल हा आता शिक्षण विभागाने केला आहे आणि शिक्षण विभागाने त्यासंबंधीचं जे एक परिपत्रक आहे, ते परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध केलं आहे. त्याच्यानुसार ही जी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात येते. म्हणजे ज्या या प्रवेश प्रक्रियेला टेक्निकल सपोर्ट असतो NICचा, त्या NICला म्हणजे त्या संगणकीय प्रणाली यंत्रणेला आता बदल करण्याच्या सूचना दिल्या आहे आणि त्याच्यानुसार आता नवीन आरटी प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. आता या नवीन आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये काय होणार आहे, तर पालकांना पूर्वीप्रमाणेच हे आरटीईचे जेव्हा तुम्ही अर्ज भराल नोंदणी करून, तेव्हा तुम्हाला तुमच्या घराजवळची 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर पर्यंतची जी शाळा असेल, खाजगी शाळा, ती तुम्हाला निवडता येणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं बंधन नसणार आहे, की तुम्हाला सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे. तर हा खूप मोठा बदल हा शिक्षण विभागाने केला आहे आणि येत्या 1 ते 2-3 दिवसांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. आणि याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या ऑलरेडी जे शिक्षण विभाग आहे, कारण काय न्यायालयाने आदेश दिल्यानंतर न्यायालयाने काय म्हटलंय नक्की कागदोपत्री निर्णय, तो कागदोपत्री निर्णय हा शिक्षण विभागाकडे पोहोचला आणि त्या पोहोचल्यानंतर शिक्षण विभागाने एक नवीन परिपत्रक हे प्रसिद्ध केलं आहे आणि त्याच्यानुसार आता आरटी प्रवेश प्रक्रिया ही पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ज्या पालकांनी आतापर्यंत अर्जच केले नाही, की आपल्याला इथून प्रवेशासाठी अर्ज जरी केला तरी आपल्याला सरकारी किंवा अनुदानित शाळाच मिळणार आहे. खाजगी शाळा म्हणजे नामांकित प्रायव्हेट स्कूल्स मिळणार नाही. तर आता ह्या प्रायव्हेट स्कूल्स सुद्धा त्यांना ऑप्शन फॉर्म म्हणून भरता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या पालकांनी अर्जच केले नव्हते, त्यांनी दुर्लक्ष केलं होतं, त्यांच्यासाठी तर पुन्हा एक म्हणजे चालूच होतं संपूर्ण प्रवेशाची प्रक्रिया. परंतु पुन्हा आता एक नव्याने ही प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. तिचं परिपत्रक आज
आमच्यापर्यंत आला आहे. त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे तुम्हाला ते मी वाचून दाखवू इच्छितो. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, खूप चांगलं आहे. न्यायालयाचा आदेश विचारात घेऊन म्हणजे यापूर्वी जे काही परिपत्रके प्रसिद्ध केली आहेत म्हणजे शिक्षण विभागाने ती आता आपण रद्द करून स्वयंअर्थ सहाय्यित शाळा म्हणजेच खाजगी शाळा, प्रायव्हेट शाळा, त्याचप्रमाणे पोलीस कल्याणकारी शाळा ज्या काही आहेत त्या खाजगी आणि स्वयंअर्थ सहाय्यित शाळा, महापालिकेच्या सुद्धा काही प्रायव्हेट स्कूल असतात त्या यांचा समावेश करण्यात आला आहे आणि आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्याची नव्याने परिपत्रके ही सादर करण्याची कारवाई ही सुरू झाली आहे. त्याच्यानुसार आता उद्या किंवा परवा ही नवीन प्रवेश प्रक्रियेचं एक परिपत्रक येईल. त्याच्यानुसार नवीन प्रवेश प्रक्रिया ही सुरू होईल. आता त्याच्यामध्ये ज्या पालकांनी अर्ज केले आहेत त्यांना काय नक्की फक्त त्यांचा ऑप्शन फॉर्म चेंज करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने अर्ज भरायचा आहे हे नवीन परिपत्रक आल्यानंतर कळेल आपल्याला. पण आत्ता तरी सध्या असं दिसतंय की नव्याने ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यामुळं पालकांना आता कदाचित पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागू इच्छितो ज्यांनी ऑलरेडी अर्ज भरला आहे आणि ज्या पालकांनी अर्जच केलेला नाहीये आतापर्यंत त्यांना परत एका चांगली संधी आता मिळणार आहे. त्यांनी वेळ वाया न घालवता जसं हे परिपत्रक उद्या परवा प्रकाशित होईल त्याच्यानुसार त्यांनी ही अर्ज करून नोंदणी करूनही त्याच्यामध्ये आपल्या त्या आरटी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवायचा आहे, आपला अर्ज भरायचा आहे, सगळी डॉक्युमेंट्स त्याला लावायची आहे, अटॅच करायची आहे आणि आपल्या कॉलेज शाळांचे पर्याय भरायचे म्हणजे तुमच्या आजूबाजूला ज्या शाळा असतील तुम्हाला तिथे प्रवेश घ्यायची इच्छा होती तुम्हाला मात्र मिळत नव्हती तिथे तुम्हाला ते पर्याय भरता येणार आहे आणि ही आरटी प्रवेश प्रक्रिया अशा पद्धतीने समोर सुरू राहणार आहे. उद्या किंवा परवाची वाट पाहूया आपण त्याच्यानुसार आरटीची जी वेबसाईट आहे तुम्ही सुद्धा गुगलवर जर टाकलं आरटी वेबसाईट पोर्टल त्याच्यामुळे येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्याच्यामुळे जे पालकांनी कुठेतरी पाठ फिरवली होती त्या पालकांना माझी विनंती आहे की तुमचा प्रवेश हा आरटी प्रवेश प्रक्रियेतून खाजगी शाळांमध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही आता वेळ वाया घालवू नका. तुम्ही उद्या परवा त्या आरटीच्या वेबसाईट पोर्टलला किंवा त्या पोर्टलला लॉग इन करा, तुमचा आयडी पासवर्ड तयार करा, तुमच्या मुलाच्या प्रवेशासाठी एक अर्ज भरा, त्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती सुद्धा तिथे उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही तिथे अर्ज करायला काही हरकत नाही. ज्या पालकांनी यापूर्वी अर्ज भरला आहे त्यांनी थोडं वेट अँड वॉच करा. उद्या किंवा परवा परिपत्रक आल्यानंतर तुम्हाला पुन्हा कदाचित तुम्हाला ऑप्शन फॉर्म बदलण्याची संधी मिळेल म्हणजे तुम्ही जे ऑप्शन भरले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येईल आणि तुम्हाला कुठेतरी खाजगी शाळांचे हे पर्याय सुद्धा भरता येईल. तर एक नवी आरटी प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे की जे तळागाळातील विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, जे गरीब आहेत, दुर्बल आहे, आर्थिक वंचित घटकातील मुलं आहेत त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यात संधी मिळेल. त्यांना सुद्धा नामांकित खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळातून हे शिक्षण घेण्याची संधी ही मिळणार आहे. तर तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेची माहिती मी इथून पुढेही देत राहणार आहे. सगळ्या प्रवेश प्रक्रियांची माहिती मिळेल. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर नव्याने आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करा आवर्जून. उद्या किंवा परवा याच्याबद्दल माहिती मिळेल कारण उद्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स आहेत 13 तारखेला. मात्र उद्याही होऊ शकतं किंवा परवा एक नवीन परिपत्रक सविस्तर येईल आणि त्याच्यानुसार पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रवेशासाठी हे अर्ज करता येईल आणि त्यांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश हे मिळणार आहे पूर्वीप्रमाणेच आणि ह्याचे सगळे शुल्क हे सरकार भरणार आहे. त्याच्यामुळे हा मोफत प्रवेशांचा हक्क हा अबाधित राहिला आहे. सरकार म्हणजे जो आरटी प्रवेश प्रक्रियेचा आहे जो उद्देश आहे तो सुद्धा अबाधित राहिला आहे. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहूया. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अधिकाधिक आपल्या आजूबाजूला आर्थिक दुर्बल घटकातील मुलं असतात त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती जाऊ द्या. त्यांना कुठेतरी हा अर्ज भरण्याची कुठेतरी मदत तुम्ही करू शकता. तुम्हाला जर ही प्रक्रिया माहीत असेल तर आणि जेणेकरून जेवढे जास्त आपले मुलं शिकतील समाजातील तेवढा जास्त आपला भारत हा पुढे जाईल, विकासाच्या मार्गाने मार्गस्थ होईल. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडी देत राहत असतो. काही तुम्हाला शंका, प्रश्न, समस्या असतील त्या विचारा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. जर्नलिस्ट हर्ष दुधे हे टेलिग्रामवर सुद्धा आहे. तुम्ही सर्च करा जर्नलिस्ट हर्ष दुधे टेलिग्रामवर तिथे तुम्हाला माहिती मिळेल. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडीच्या माहितीसाठी भेटत राहूया. तोपर्यंत एकच विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या ह्या अपडेट राहाल. धन्यवाद.